भंडाऱ्यातल्या स्फोटात 20 वर्षीय कामगार अंकित बाराई याचा मृत्यू झाला। त्यानंतर बाराई कुटुंब आक्रमक झाले। आर्थिक मदतीसह कुटुंबातल्या एकाचा शासकीय नोकरीत समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर ज्या अधिकाऱ्याने त्याला आरडीएक्स बनवण्याच्या सेक्शनमध्ये पाठवलं त्याच्याही चौकशीची बाराई कुटुंबियांची मागणी आहे। मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह घरी नेण्यास मृत तरुणाच्या कुटुंबियांनी नकार दिलाय। मुलगा मरण पावलाय, काय नेमक्या मागण्या आहेत प्रशासनाकडे तुमच्या? आता त्या परिवारातील त्याच्या मोठ्या भावाला शासनाने नोकरी द्यावी आणि त्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी। आणि आमचं सावली गाव हे ऑर्डनन्स फॅक्टरीपासून खूप जवळ आहे, 300 मीटरच्या आतमध्ये बसतो। आणि ऑर्डनन्स फॅक्टरीचा किंवा शासनाचा नियम असा आहे की कोणत्याही दारुगोळा फॅक्टरीजवळ इतक्या जवळ कोणताच गाव नसावा बा। आणि हा गाव नियमात बसत नसताना सुद्धा आजपर्यंत ऑर्डनन्स फॅक्टरीने त्याची काहीच दखल न घेता आणि पुनर्वसनाचा मुद्दा सुद्धा न ठेवता किंवा पुनर्वसन न करता याची दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आमच्या पूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे की ह्या गावाचं पुनर्वसन करण्यात यावं। तर ह्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, शासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही मृतदेह उचलणार नाही। आणि उद्या हजारोच्या संख्येने शासकीय ज्या आमच्या सामाजिक संघटना आहेत, आमचे जे गावकरी लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही हजारोच्या संख्येने आंदोलन करू। रोखठोक भूमिका यावेळी या प्रसंगी त्याच्या कुटुंबियांनी घेतलेली आहे। देवेंद्र हांगडाले, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।